नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनगणना आणि नदी प्रणाली. तर जनगणनेचा सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतात पहिली नियमित जनगणना कधी झाली? तर भारतात पहिली नियमित जनगणना जी झाली ती 1881 साली झाली. सी जे आपल्याला राईट आन्सर होईल. दुसरा क्वेश्चन येतो, भारतातील पहिली जनगणना कधी घेण्यात आली? तर भारतातली जी पहिली जनगणना झाली ती झाली 1872 साली झाली. बी जे आपल्याला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, नियमित जनगणना आणि पहिली जनगणनामध्ये फरक असतो हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते ते 10 वर्षांनी घेतली जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, भारतातील जनगणना कोणाच्या आधिपत्याखाली घेतली जाते? तर भारतातील जनगणना जी घेतली जाते ती रजिस्टर जनरलच्या आधिपत्याखाली घेतली जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतातील जनगणनेचा विषय कोणत्या यादीत आहे? तर भारतातील जनगणनेचा विषय जो आहे तो केंद्र सूची युनियन लिस्टमध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, भारताची शेवटची पूर्ण जनगणना कोणती? तर भारताची शेवटची पूर्ण जनगणना जी आहे ती 2011ला झाली होती मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जी होती 121.8 कोटी मित्रांनो होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो 17.7% होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर जो होता तो होता 74.04% होता. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर जो होता तो होता 82.14%. तर जे आपला राईट आन्सर होईल ते सी येईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरता दर किती होता? तर महिला साक्षरता दर जो होता मित्रांनो ते 65.46% इतका होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर जे होते ते होते 943. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर किती होते? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बाललिंग गुणोत्तर जे होते ते 919 होते. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश होते मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते सिक्कीम आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? तर राज्याचे साक्षरता दर होते सर्वाधिक तर ते होते केरळ. जे आपलं राईट आन्सर येईल ते सी येईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता दर जे होते ते बिहारचा होता. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्रात जी पहिली जनगणना झाली ती 1872 साली झाली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जी होती ती 11.24 कोटी होती मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात जो क्रमांक होता तो होता 2रा क्रमांक होता मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर जो होता तो 82.34% इतका होता. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर जे होते ते 929 होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे मित्रांनो तो ठाणे जिल्हा आहे. जे आपला राईट आन्सर येईल ती सी येईल.
त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे तो महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो मित्रांनो सिंधुदुर्ग आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे तो भारतातील जनगणना कायदा कधी लागू झाला? तर भारतातील जनगणना कायदा जो लागू झाला 1948 साली. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे तो स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना कधी झाली? तर स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना जी झाली ती 1951 साली झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो भारताच्या जनगणनेचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर भारतातला जनगणनेचा जनक म्हणून जे ओळखलं जातं ते प्लॉडिनला ओळखले जाते. WC प्लॉडिनला. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या घनता किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या जी होती ती होती 382 होती. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता जी होती ते 365 होती मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन होतो जनगणनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर जनगणनेचा मुख्य उद्देश जो आहे मित्रांनो तो आहे माहिती गोळा करणे, संसाधनांचे नियोजन करणे, विकास नियोजन करणे. ते तिन्ही ऑप्शन जे आपले राईट येतात. तर आपलं राईट आन्सर येईल ते डी. वरील सर्व जे ऑप्शन ते आपले राईट येतात. तर मित्रांनो याच्यानंतर आपण घेऊया याची क्वेश्चन नदी प्रणालीची क्वेश्चन घेऊया. आणि ही PDF जर का लागत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली ग्रुपची ती लिंक ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे आपल्याला PDF मिळते. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती मित्रांनो गोदावरी नदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तो गोदावरी नदीचा उगम जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तो कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा उगम जो आहे तो मुलताई इथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती आहे तापी नदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर दक्षिण गंगा म्हणून जी नदी ओळखली जाते ती गोदावरी नदी ओळखली जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो भीमा नदीचा उगम कुठे आहे? तर भीमा नदीचा उगम जो आहे तो भीमाशंकरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो पंचगंगा नदी कोणत्या शहराजवळ आहे? तर प्रसिद्ध आहे. तर पंचगंगा नदी जी आहे ती शहराजवळ प्रसिद्ध आहे. ती कोल्हापूर शहराजवळ प्रसिद्ध आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे जे आहे ते गोदावरी नदी खोरे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो वेनगंगा नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे? तर वेनगंगा नदी जी आहे ती गोदावरी नदीचा प्रणालीचा भाग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदीची जी उपनदी आहे मित्रांनो ती तापी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो खंभातच्या आखातात मिळणारी प्रमुख नदी कोणती? तर खंभातच्या आखातात मिळणारी प्रमुख नदी जी आहे ती तापी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर गोदावरी नदीच्या काठावरचे शहर आहे ते नाशिक, पैठण, नांदेड हे सगळे शहर आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो वर्धा नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे? तर वर्धा नदी जी आहे ती गोदावरी नदीच्या प्रणालीचा भाग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो प्रणहिता नदी कोणत्या नदीची मिळते? तर प्रणहिता नदी जी मिळते ती गोदावरी नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या आहेत? तर महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली जे आहेत ते आहे गोदावरी, कृष्णा, तापी. वरील सर्व जे ऑप्शन राईट येतात आपले. डी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 19 येतो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण जे आहे ते भीमा नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जे आहे ते कोयना धरण आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, पंचगंगा नदी कोणत्या नदीत मिळते? तर पंचगंगा नदी जी मिळते ती कृष्णा नदी मिळते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रावती नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, विदर्भातील प्रमुख नद्या कोणत्या? तर विदर्भातील प्रमुख नद्या ज्या आहेत ते वर्धा, वैनगंगा, पेनगंगा आहे. तर या तिन्ही जे आहे प्रमुख नद्या आहे. तर वरील सर्व जे ऑप्शन ते आपले राईट डी जे आपलं राईट आन्सर होईल.